नालासोपारा विधानसभा आमदार आदरणीय सन्माननीय राजनजी नाईक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन। या स्पर्धेचे जे अध्यक्ष भंडारी प्रीमियर लीगचे आदरणीय सन्माननीय नितीनजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय राजनजी नाईक साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत। एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व नालासोपारा विधानसभा माजी आमदार जे आपण पाहत आहेत आदरणीय सन्माननीय नालासोपारा विधानसभा आमदार माननीय श्री राजनजी नाईक साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवत आपण यांचं स्वागत करूया। धन्यवाद। हॅलो, बघितलं आपण नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आलेले लाडके आमदार राजनजी नाईक सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान झालाय। पुढील सत्कारमूर्ती कोण आहे ते आपण जाणून घेऊया। या आपण उपस्थित पाहुण्यांना सांगू इच्छितो की भंडारी प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट सामने म्हणजे केवळ मनोरंजन नाही तर आपल्या वसई विरार पंचक्रोशीतील वसई विरार पंचक्रोशीतील शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाजाची शिस्त, मेहनत आणि सहकार्याचे प्रतीक आहे। 4 वर्षे भंडारी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण क्रिकेट सामन्यांबरोबर लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा इतिहास जगवण्यासाठी एक गाव एक किल्ला या स्पर्धा समाजातील ज्येष्ठ समाज बांधव जे पाहायला मिळतात आणि महिला यांच्यासाठी विविध योजनांचे माहिती सत्र विविध अशा विविध जर आपण पाहिलं योजनांचे माहिती सत्र अशा विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन यशस्वीरित्या करीत आहोत। याचे पूर्ण श्रेय भंडारी प्रीमियर लीगचे संघ मालक आणि शेषवंशीय क्षत्रिय भंडारी कला क्रीडा मंडळ यांचे कार्यकर्ते आणि आम्हाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणारे आमच्या समाजाला द्यायला हवे आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित सर्व संघ मालक आणि आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात सहभागी जाणारे आमचे लाडके प्रेक्षक वर्ग यांचा मनपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचा मनपूर्वक धन्यवाद। आणि जे गेले 2 दिवस आपण सर्वांनी रंगतदार आणि चुरशीच्या क्रिकेट सामन्यांचं जे थरार अनुभवला, मैदानावर खेळाडूंनी दाखवलेली चिकाटी, कौशल्य आणि खेळातील स्पिरिट निश्चितच कौतुकास्पद आहे। या 2 दिवसात एकूण 12 संघांनी सहभाग घेतला आणि विविध रोमांचक सामन्यांमुळे उपस्थित प्रेक्षकांना क्रिकेट सामन्याचा आनंद घेता आला। असं या भंडारी प्रीमियर लीगचं जोरदार गोड कौतुक करूया आणि टाळ्यांचा गजर करूया। जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा होता आणि भरपूर मोठ्या संख्येने महिला भगिनींना आपण या ठिकाणी बघितलं। तर ही चर्चा तर झाली, परंतु आपले जे संघ मालक आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि त्या संघ मालकांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया। सर्वप्रथम आर्यन नाईट रायडर्स टीमचे संघ मालक कुमार आर्यन कल्पेश पाटील, कल्पेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आर्यन यांच्या नावाने आपण बघितलं तर इथे उपस्थित झालेत आर्यन, मयुरी वहिनी सुद्धा उपस्थित आहेत, कल्पेश पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत, संघ मालक आहेत आर्यन नाईट रायडर्स टीमचे। हे तुम्ही बघू शकतायत आमदार राजन नाईक सरांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय कल्पेश पाटील यांचा, आर्यन यांचा, कारण आर्यन नाईट रायडर्स हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय। संघ मालकांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आदरणीय सन्माननीय आपण पाहिलं या वेळेला आर्यन कल्पेश पाटील जे आर्यन नाईट रायडर्सचे जे संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर आराध्य टायटन या टीमचे जे संघ मालक आहेत संकेतजी राऊत त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर या आपलं स्वागत सन्मान या ठिकाणी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात करणार आहोत, कारण जेव्हा स्वागत सन्मान होतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर यायला हवा। त्यानंतर रुदान सनरायझर
याचे आपण पाहतायत या संघाचे संघमालक आहे स्वप्नीलजी राऊत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सुद्धा स्वप्नील गरत यांचं स्वागत सन्मान करणार आहोत। टाळ्यांचा गजर थांबवू नका। स्वप्नील राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। रुदान जे सनरायझर्स स्वप्नीलजी राऊत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। त्याच्यानंतर आपण बघतायत एनटी वॉरियर्स टीमचे संघ मालक यशोधन ठाकूर नाहीत आहेत, सिद्धांत ठाकूर आहेत, नितीन ठाकूर सुद्धा तुम्ही आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय। प्रमोदजी, एकंदरीत या संघ मालकांची भूमिका फार महत्वाची या स्पर्धेमध्ये। हो, निश्चित स्वरूपात, कारण संघ मालकांशिवाय मात्र यावेळेला स्पर्धेला शोभा येत नाही, ती स्पर्धा अपूर्ण असते आणि त्यामुळे संघ मालकांचा सिंहाचा मोठा वाटा आहे। त्यामुळे संघ मालकांसाठी स्वागत सन्मान आपण जेव्हा करतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर होणं आणि त्यांचं धन्यवाद व्यक्त करणं तेवढं साहजिकच आहे। त्याच्यानंतर पीव्हीआर इंडियन्स टीमचे संघ मालक प्रणितजी राऊत साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण या अतिथी कक्षामध्ये करतोय। पीव्हीआर इंडियन्स टीमचे संघ मालक प्रणितजी राऊत यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया स्वागत सन्मान। टाळ्या फार कमी प्रमाणामध्ये वाजतायत, षटकार आणि चौकार जेव्हा लागतात तेव्हा तुमच्या टाळ्यांचा गजर जास्त होत आहे। इथे संघ मालकांकरता तुम्ही जास्त टाळ्या वाजवा। त्यानंतर प्रभात सुपर किंग्स मितेजी पाटील यांना मी विनंती करेन, मितेजी पाटील साहेब या आपण व्यासपीठावर आपले यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। प्रभात सुपर किंग टीमने जे चॅम्पियन्स राहिलेत मितेश पाटील, आणि काय त्यांनी मात्र जबरदस्त टीम मॅनेजमेंट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं। जेव्हा त्यांचा सामना सुरू व्हायचा त्यावेळेला ते गोल राऊंड मारायचे आणि प्रत्येक खेळाडूला ते जरूर ऊर्जा द्यायचे असे मितेश पाटील, आज त्यांचं फळ मात्र त्यांच्या कामास आलं। कॉंग्रॅच्युलेशन। अगदी योग्य पद्धतीने उल्लेख तुम्ही त्यांचा केलात आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूंबद्दल चांगलं प्रेम त्यांचं आपण बघितलंय। तदनंतर रुची चॅलेंजर टीमचे संघ मालक प्रमोद चौधरी साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या आपण रुची चॅलेंजर प्रमोद चौधरी यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद। आपण बघितलं या संघ मालकामुळेच आपण ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडली। तदनंतर रुद्रा रॉयल्स टीमच्या संघ मालक सौभाग्यवती हार्दिका जितेश मुकणे पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय। नालासोपारा विधानसभा मतदारसंघामधून भरघोस मताने निवडून आलेले लाडके आमदार राजन नाईक साहेबांच्या शुभ हस्ते। थँक्यू सो मच हार्दिका मॅडम। त्यानंतर आरटीजी किंग्स प्रसाद राऊत व शैलेशजी ठाकूर हे दोन संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरटीजी किंगचे हे दोन संघ मालक ज्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी आपण पाहतायत आरटीजी किंग प्रसाद राऊत व शैलेश ठाकूर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण केलेला आहे। त्यानंतर शुभा कॅपिटल्स गेल्या वर्षाचा चॅम्पियन्स राहिलेला संघ आणि अमित राऊत यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण अमित राऊत साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया। शुभा कॅपिटल्स म्हटलं तर मागच्या वर्षाचा विजेता होता, यंदा सुद्धा सेमीफायनल पर्यंत धडक मारली, परंतु फायनलचा मार्ग त्यांच्याकरता बंद झालाय। या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी बीपीएलच्या या चौथ्या पर्वात शुभा कॅपिटल्स टीमने सुद्धा केले आणि त्यांच्या संघ मालकांचं कौतुक केलं जातं। त्यानंतर नेक्स्ट ठाकूर लायन्स कमलेशजी ठाकूर साहेब यांना मी विनंती करेन की आपला शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत। आदरणीय सन्माननीय कमलेशजी ठाकूर साहेब ने क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करीत आहोत। अशी ही अनमोल रत्न आहे ज्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने भरवता आली, खेळवता आली आहे। तदनंतर विराज सुपर जायंट्स टीमचे संघ मालक जयची मात्रे, जोरदार विराज सुपर जायंट्स जे मात्र आपण पाहिलं उपविजेते ठरले जयेश मात्रे यांचा संघ, या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत। जयजी मात्रे आपलं सुद्धा अभिनंदन आहे आणि गोड कौतुक असेल विराज सुपर जायंटचे। आपण पाहतायत जयजी म्हात्रे यांच्यासाठी जोरदार टाळ्या।
एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज म्हणून स्वतः विश्वास स्वतःवर ठेवलाय, चांगली गोलंदाजी पेश केली, उपविजेतेपद पटकावलंय आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी झालाय. बघितलं आपण सर्व संघ मालकांचा स्वागत आणि सन्मान इथे झालेला आहे. त्याच्यानंतर आपले काही प्रमुख पाहुणे आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. आता आपण या स्पर्धेबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. भंडारी समाजाचेच एक अनमोल रत्न आदरणीय ॲडव्होकेट ओमकार म्हात्रे साहेबांच्या प्रतिक्रिया या स्पर्धेबद्दल आपण जाणून घेऊया. मी पाहुण्यांना विनंती करतोय, आपण आता खाली बसा प्लीज. सॉरी तुमचा भरपूर वेळ घेतलाय, परंतु अतिथी सुद्धा फार महत्वाचं होतं. या भंडारी क्रिकेट प्रीमियर लीगचे आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित अतिथी नालासोपारा मतदारसंघाचे आमदार राजेशजी नाईक, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष हॅलो हां नितीन ठाकूर, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व खेळाडू, शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळातर्फे आणि भंडारी प्रीमियर लीगतर्फे हे जे क्रिकेटच्या स्पर्धा दरवर्षी आयोजित केला होता, एक असा स्तुत्य उपक्रम आहे. ज्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं काम हे केलं जातं का आमचे ज्या भंडारी समाजाचे जे उत्स्फूर्त असे जे काही खेळाडू आहेत त्यांना उत्तेजन आणि प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून त्यांची जी खेळण्याची ही जी मर्यादा आहे ती फक्त वसईपुरती न राहता ते राष्ट्रीय स्तरावर इंटरनॅशनल स्तरावर जावा असा उद्दिष्ट करून या प्रीमियर लीग केला. याला चांगला प्रकारचा प्रतिसाद या आमच्या संपूर्ण वसई शहरातून मिळतो. या ठिकाणी ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्या सर्व संघाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे जे जे संघ आता फायनलमध्ये निवडून आलेले त्या संघाच्या सगळं त्यांचे जे कॅप्टन आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे दुसरे खेळाडू आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना आभार मानतो. त्याचप्रमाणे याकरता त्यांनी केलं आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. या विशेष सांगायला पाहिजे की ह्या ज्या भंडारी प्रीमियर लीग आज इतके वर्ष या वसईमध्ये कार्यरत आहेत त्याचा संपूर्ण श्रेय कल्पेश चोबारे, अमित पापडी आणि प्रणित उमराळे, मोठे उमराळे प्रणित या तिघांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे, पुढाकार आहे, यांच्यामुळे या होत आहेत. त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणारे आता संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आपले नितीन ठाकूर हे सुद्धा त्यांना त्या पद्धतीने सहकार्य करतात. अशाच प्रकारचं सहकार्य तुमच्याकडून सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि तुम्हाला ह्याच्या पुढे जास्तीत जास्त कसे तुम्ही पुढे येऊ शकाल आणि जास्तीत जास्त लोक कसे या ठिकाणी भाग घेतील आणि हे प्रीमियर लीग कशा चांगल्या प्रकारे पुढे नेण्यात येईल याकडे तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. आमचं संपूर्ण सहकार्य तुमच्या मागे असेल, समाज तुमच्या मागे असेल आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या ह्या आपण ज्या कार्यक्रम करतो त्याच्यातून आपल्याला एक आपला समाज एक संघ आहे, समाजाची एकी दाखवून दिलं पाहिजे. त्याच्याकरता हा प्लॅटफॉर्म असतो, त्याच्या पण हा एक प्लॅटफॉर्म आहे, तर समाज एक संघ झाला पाहिजे. मला इथे बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. त्यानंतर आपण पाहतायत तुम्हा सर्वांचे लाडके आमदार राजन नाईक साहेब, ते आपण त्यांचं मनोगत ऐकूया. शेषवंशी क्षत्रिय समाज भंडारी IPL आजच्या या फायनल मॅचला उपस्थित असलेले समाजाचे अध्यक्ष माझे मित्र नितीन ठाकूर साहेब, माजी अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, आमचे हरेंदादा, विशाल आणि सर्वच बरेच माझे सगळे परिचयातले आहेत. आणि जवळजवळ 300 लोकांनी यामध्ये ॲपवरती
सिलेक्शनसाठी केलेलं आणि 220 स्पर्धकांनी यात भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे शेवटची मॅच पाहिली मी नितीनजीला सांगितलं की सूर्यास्त किती वाजता होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्या 15 मिनिटं मॅच अगोदर कशी संपेल ह्यासाठी प्रयत्न करा. कारण त्यांना बॉल जरी त्यांना दिसत असेल वाटत असेल तर ते व्हिज्युअल बरोबर नव्हतं. बॉल त्यांना स्पष्टपणे कदाचित त्या प्लेअरला दिसला नाही. दोन्ही संघांनी अतिशय चांगला खेळ केला आणि माझ्या समाजाचे सांवेदी ब्राह्मण समाज, मी इथला स्थानिकच आहे, यावर्षी प्रथमच IPL भरवली आहे आणि आम्ही तुमचाच आदर्श घेतला आहे. कारण आमच्यापेक्षा 4 वर्ष तुम्ही पुढे आहात. पण इथे अनेक होतकरू खेळाडू बघितले, चांगले खेळतात. आणि आजच सकाळी मी एक ह्या टेनिस संदर्भात एक खेळाडू माझ्याकडे आलेला आणि तो ह्या संदर्भात मोठी IPL म्हणजे स्टेट लेवलला ते चालू करतायत आता. त्यासाठी इथले अनेक प्लेयर त्याला संधी निश्चितपणे त्यानिमित्ताने मिळणार आहे. पण मी नितीनजीला सांगेन की ह्या अशा प्रकारे आयोजकांचा मॅचचा उपयोग समाजासाठी काहीतरी झाला पाहिजे. कारण या 30 लाख लोकसंख्या असलेल्या नालासोपारा, विरार आणि वसई आपल्या तालुक्यामध्ये पूर्वी आमचे सांवेदी ब्राह्मण असतील, भंडारी असतील, वाडवळ असतील ठसठशीतपणे दिसायचे. आणि भंडारी समाजाचे तर आम्हाला कायमच दिसायचे, कारण नाक्यावरती सगळं नाक्यावरती भंडारी समाजाचंच नाके आहेत. म्हणजे बोळींज असेल, आगाशी असेल, आमचं नाळा असेल, सोपारा असेल, वसई, निर्मळ सगळ्या नाक्यावरती भंडारी समाजाचं आहेत. कारण क्षत्रिय आहेत, कारण परक्यापासून संरक्षण करणार आहे ते होते म्हणून कदाचित त्यांना नाक्यावर दिलं असेल. पण मी नितीनजीला सांगेन ह्या शक्तीचा उपयोग हे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी एकत्रित येऊ नका. कारण आता आपल्याला आपलं अस्तित्व टिकायचं आहे. ह्या शहरामध्ये, कॉस्मॉपॉलिटन शहरामध्ये सर्व जात धर्म प्रांताचे लोक एकत्र असताना आपलं अस्तित्व आपल्याला टिकलं पाहिजे. आपल्या रूढी, परंपरा, चाली, रीती ज्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत. म्हणून समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि समाजाचा देणं लागतो. मी समाजाचा अध्यक्ष 5 वर्ष होतो, पुन्हा मला करत होते पण सांगितलं नका, मी आता बाकी कामं खूप आहेत त्यामुळे मी करत नाही. पण आपल्या सगळ्यांची जी प्रगती होते ना, खरं म्हणजे मी तरी प्रामाणिकपणे नितीनजी मानतो की समाज ज्याच्या पाठी असेल ना त्या माणसाची निश्चितपणे प्रगती होते. समाजाच्या पाठिंब्याशिवाय काहीही होत नाही. मी जरी नालासोपारा विधानसभेचा आमदार असलो, नालासोपारा विधानसभेत निवडून आलो, त्या विधानसभेत फक्त आमच्या समाजाचे 800 मतं होती, 800. परंतु आमच्या समाजातली बाहेरची जी लोक आहेत त्यांनी जो प्रचार प्रसार गाडीतून केला की नाही राजन नाईकला मध्ये एक चांगला माणूस आहे, अशा प्रकारे त्यांच्या मित्रपरिवाराला सांगितलं, त्यामुळे मी विजयी झालो. तुमच्या भंडाऱ्यात आमच्या नाळ्यातली भंडारी समाज आहे, आमचे दिलीप भाऊ माझे आदर्श आहेत. कारण नाळ्यात आम्ही खूप त्यांच्याशी व्यक्तिगत मनोहर भाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, आता प्रणित इथे आहे, त्यांचे वडील मनापासून सगळे प्रेम करणारे आहेत. त्यामुळे आमची पतपेढी, तुमच्या पतपेढीबद्दल मी काय बोलणार, पण आमची पतपेढी आम्ही वाचवली. तसं मी नितीनला सांगेल, तुझ्यासारखा एक चांगला सगळ्यांना बरोबर घेऊन चालला. आपल्या संस्था नुसत्या वाचायचं नंतर पण टिकल्या पाहिजे, काढल्या पाहिजेत, काढून चांगल्या प्रकारे चालल्या पाहिजेत. आमची पतपेढी एकदम खड्ड्यात गेलेली, म्हणजे परत केव्हाच उभी राहणार नाही अशी परिस्थिती आमची होती. आम्ही आज 15% नितीन 15% डिव्हिडंड 4 वर्षात द्यायला सुरुवात केली आणि सगळे पैसे आम्ही वसूल केले त्याचे. तुम्ही सांगा काय गेलं असेल तर गेलं, कोणाशी राग धरायचं नाही आपण, पण चांगल्या प्रकारे आपलं अस्तित्व ह्यासाठी या वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये 30 लाख आज लोकसंख्या, येणाऱ्या काळामध्ये 10 वर्षामध्ये ती 40 लाखापर्यंत जाणार. लोकसंख्येचं वाढण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे आपलं अस्तित्व कायम टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. तुमचं चांगलं नाट्यगृह तुमचं पण आहे चांगलं, त्यामुळे तिथे चांगले नाटक, भंडारी समाज आणि सांवेदी समाज हा कलावाला आहे, म्हणजे त्यांना संगीताची प्रचंड आवड असलेला समाज आहे. तेव्हा नाट्य थिएटर बांधलं, मी मनापासून अभिनंदन करतो. वसईत नाट्य थिएटर नाही आहे, महापालिका अजून बांधलेलं नाही आहे, महापालिकेने चालू आहे काम, किती वर्ष चाललं अजून काय माहिती नाही आहे. पण तुम्ही चांगलं नाट्य थिएटर बांधलं, समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं, आपण द्याल. मी आमदार म्हणून माझी काय केव्हाही मदत लागली तर निश्चितपणे तुमच्या बरोबरच आहे असा विश्वास देतो. मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. राजन नाईक साहेब यांचं मार्गदर्शन आणि मनोगत आपण ऐकलं. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी 2 दिवस ज्यांनी दिलेले आहेत असे बापाणे जुचंद्र
बापाणे गावातील पोलीस पाटील या नात्याने आपण सातत्याने त्यांना पाहिलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि भरपूर वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असताना आपण पाहताय संदीपजी गावण सरांना मी विनंती करेन या आपण आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात संदीपजी गावण सरांचं यथोचित स्वागत सन्मान. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या आपण टाळ्यांचा गजर थांबू नका, जोरदार टाळ्या येऊ द्या. संदीपजी गावण सरांना आपण बघतायत मुख्य व्यासपीठावरती त्यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. चला त्यानंतर जर पाहिले गेले तर प्रमोदजी शेडगे सरांचा आपण विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या ठिकाणी जर पाहिले तर या प्रमोदजी शेडगे सर आपण पुढे या व्हॉइस ऑफ पालघर पालघर भूषण ज्यांना मिळाला गेलाय. पालघर मधील एकमेव असे समालोचक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ज्याने समालोचन केले सुप्रीमो रतन बुवा आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने केल्या आहेत आणि अर्थातच जर पाहिले तर मुख्य व्यासपीठावरती प्रमोदजी शेडगे सरांचा हा विशेष सन्मान सन्माननीय राजनजी नाईक साहेबांच्या माध्यमातून जे आमदार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याच्यानंतर आजच्या दिवसात तुषार सोनावणे यांनी धावतं समालोचन केलं. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आमदार साहेबांना सुद्धा जायचं आहे त्यामुळेच आपण एक सत्कार घेऊया. आणि पंच संदीप गावड सर आपण या ना प्लीज. सर्व पंचांच्या वतीने आपण पुढे या. सरांना विनंती करतो फक्त हे 2 सन्मान आपण करून घेऊया. पंचांची भूमिका फार मोलाची होती. ही 1 मिनिट मी आणखीन तुमचं घेतोय. संदीप गावड सर आणि त्यांच्या टीमला मी आमंत्रित करतोय. संदीप गावड सर त्यांच्या टीमच्या वतीने आलेत. अशोक सुरी सरांना विनंती करतोय आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. अशोकजी सुरी तुषारजी सोनावणे यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय आपल्याला. हे तुम्ही बघू शकतायत. सर्व अंपायर पॅनलचं या ठिकाणी स्वागत सन्मान आपण संदीप गावड यांच्याकडे ते सुपूर्त करत आहोत. त्यांचं मानधन आणि स्वागत सन्मान. धन्यवाद संदीपजी गावड साहेब. त्यानंतर आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहत आहेत विनय म्हात्रे. जोरदार टाळ्या होऊ द्या. विनय म्हात्रे यांना आपण पाहत आहेत आणि जबरदस्त फायनल मॅचचा मॅच. तर विनय म्हात्रे या वेळेला डेडिकेट करतायत जे नितीश राऊत. विनय म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच होती परंतु डेडिकेट केलं गेलंय. खरंच हे समर्पित करत असताना आपण पाहू शकाल खूप चांगली गोलंदाजी करत आपण पाहिलं. सेमी फायनल मध्ये विकेट मेडन ओव्हर 6 बॉल 15 रनची आवश्यकता असताना ग्राउंड नंबर 2 वर काय क्लास बॉलिंग केली होती आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर संघ पोहोचला फायनल मध्ये. आणि जरी विनय म्हात्रे यांनी मात्र शेवटच्या फायनल मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली परंतु डेडिकेट केलं ते नितीश राऊत. बॅटर ऑफ दिस सिरीज यावेळेला आपण पाहत आहेत बेस्ट बॅटर आपण पाहू शकाल भंडारी प्रीमियर लीग 2025 चा ठरतोय. बेस्ट बॅटर एनी गेसेस. अजून एकदा यस ॲब्सोल्युटली राईट. विनय म्हात्रे गोज टू बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त क्लास बॅटिंग करत असताना आपण पाहिलं क्रिकेटिंग शॉट कसे असावेत ते मात्र विनय म्हात्रे यांनी दाखवलं. त्यानंतर बॉलर ऑफ द टुर्नामेंट भंडारी प्रीमियर लीग सीझन 4 चा आपण पाहत आहेत. ओळखा पाहू कोण. आणि बेस्ट बॉलर बरीच नावं येत आहेत. अजून एकदा आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट भंडारी प्रीमियर लीग सीझन 5 प्रतीक म्हात्रे.
आर्यन नाईट रायडर्स टीमचा आपण पाहत आहेत. अतिशय चांगली बॉलिंग करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोल्डन मॅजिक फिंगर प्रतीक म्हात्रे ठरतायत या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सीझन 5 भंडारी प्रीमियर लीग. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर आपण पाहत आहेत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जाईल निहार चोरगे. निहार चोरगे काय बॅटिंग सुद्धा केली होती, परंतु बेस्ट फिल्डर आपण पाहत आहेत निहार चोरगेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन निहार, कारण क्रिकेटमधील मैदानाच्या आतमधील अभेद्य किल्ला म्हणजेच निहार चोरगे. बेस्ट बॅटर साठी आपण पाहतायत यावेळेला बॅट आलेली आहे ती विनय म्हात्रे, रोही राऊत यांच्या स्मरणार्थ. बेस्ट बॅटर साठी तर आपण यायचं बेस्ट बॅटर विनय म्हात्रे. जोरदार टाळ्या होऊ द्या. विनय म्हात्रे कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. त्यानंतर आपण रोहन राऊत यांच्याकडून मात्र आपण पाहिलं तर जी बेस्ट बॅटरसाठी जी बेस्ट इनिंग ऑफ द टुर्नामेंट म्हणून आपण पाहत आहेत गणेश चोरगे. बेस्ट इनिंग ऑफ द टुर्नामेंट रोहन राऊत यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत 16 बॉल मध्ये 50 धावांची झंझावती बॅटिंग केली होती रोहन राऊत या ठिकाणी आपण पाहत आहेत. आणि रोहन राऊत यांच्याकडून मात्र ती बॅट यावेळेला रोहन रवींद्र राऊत. आणि बेस्ट इनिंग ऑफ द टुर्नामेंट आपण पाहत आहेत गणेश चोरगे. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोचिवडे गावातील पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख रोहन रवींद्र राऊत आणि त्यांच्याच माध्यमातून आम्हा समालोचकांना सातत्याने संधी मिळत असते. थँक्यू व्हेरी मच गणेश चोरगे, कॉंग्रॅच्युलेशन. 16 बॉल 50. एकदा जोर टाळ्या. त्यानंतर आपण जास्त वेळ न घेताना आपण लगेच मॅन ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीज या भंडारी प्रीमियर लीग 2025 सीझन 5 चा आपल्याला पाहायला मिळेल. अजून एकदा यस, ॲब्सोल्युटली राईट. मॅन ऑफ द सिरीज गोज टू विनय म्हात्रे. भंडारी प्रीमियर लीगचा सर्वोत्तम गुणवंत खेळाडू विनय म्हात्रे ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. आणि मागील वर्षीही आपण पाहिलं तर 2024 विनय म्हात्रे यांना पाहिलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन विनय, सातत्याचं दुसरं नाव. डिसिप्लिन टीम साठी आपण पाहतायत 12 संघ खेळ, 12 संघांमधून शिस्तबद्ध संघासाठी जी ट्रॉफी आलेली आहे आणि पंचांनी ती निवडलेली आहे. प्रकाश पाटील यांच्याकडून ही फिरती ट्रॉफी आहे डिसिप्लिन टीम साठी. आणि यंदाचा डिसिप्लिन टीम आहे आरटीजी किंग्स. जोरदार टाळ्या होऊ द्या. डिसिप्लिन टीम ऑफ द अवॉर्ड भंडारी प्रीमियर लीग 2025 सीझन 4 आरटीजी किंग्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तृतीय पारितोषिक आपण पाहतायत रुद्रा रॉयल्स टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतायत चेक. आणि त्याचप्रमाणे ही सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. रुद्रा रॉयल्स कॉंग्रॅच्युलेशन. अपयश यश अपयश येतच राहणार, परंतु त्याला बाजूला सारून आपण चांगले प्रयत्न केले, चांगला खेळ केला भंडारी प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून. त्याबद्दल आपलं गोड कौतुक आणि धन्यवाद. त्यानंतर तृतीय क्रमांक आपण पाहतायत जे शुभा कॅपिटल्स गेल्या वर्षाचा विजेता संघ होता, परंतु यंदाच्या वर्षामध्ये 6 बॉल 15 रनची आवश्यकता असताना मितिश राऊतने त्यांना थांबवलं आणि खूप चांगली गोलंदाजी करत मात्र आपण पाहिलं त्यांनी वर्चस्व गाजवलं. शुभा कॅपिटल्स तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. या आपण संघ मालक आणि कॅप्टन शुभा कॅपिटल्स यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया. मनपूर्वक धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच शिवा कॅपिटल्स, कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय ही सुंदर ट्रॉफी आपण पाहत आहेत, सिल्वर कलरची ट्रॉफी, आणि तृतीय क्रमांकावर समाधान व्यक्त करावं लागलं शिवा कॅपिटल्स टीमला. त्यानंतर आपण 2 दिवसात ज्यांनी जबरदस्त पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पडलंय असे डीबीएनचे प्रोप्रायटर धनंजय मांगेला आपण यायचं आहे. एकदा जोरदार डीबीएन लाईव्ह जी आपण युट्यूबवर घर मॅचचा आनंद घेतला, डीबीएन लाईव्ह चॅनल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हरकत नाही आहेत. डीबीएन डी बिलीव्ह नेटवर्क म्हणून डीबीएन ओळखलं जातं. त्यानंतर आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि वेगवेगळं संगीत ऐकायला मिळालं असे मात्र आमचे डीजे ऑपरेटर या आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत आमदारांच्या शुभ हस्ते, आणि डीजेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. सेकंड प्राइज आपण पाहत आहेत विराज सुपर जायंट्स. जोरदार टाळ्या उद्या विराज सुपर जायंट साठी. खेळाडू पुढे राहायचे आहेत. विराज सुपर जायंट्स तुकडे प्रयत्न राहिले, परंतु यश अपयश पचवण्याची सुद्धा ताकद असायला हवी प्रत्येक संघ मालकांनी माध्यमातून. आणि त्याच पद्धतीने भंडारी प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये उप संघ जे रनरअप राहिलेत तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय विराज सुपर जायंट्स. थँक्यू व्हेरी मच विराज सुपर जायंट्स. आपला मनपूर्वक धन्यवाद जयेश म्हात्रे अँड ऑल टीम. आमचे डिजिटल स्कोरर अभिषेक यादव आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक धन्यवाद. क्रिक्स ॲप जे आपण पाहिलं या सर्व आमच्या सदस्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. त्यानंतर आपण सर्वांना हुरूर लागली होती आणि जबरदस्त ज्यांनी मात्र आक्रमकता दाखवली, आपल्या खेळीने संयम दाखवला आणि असे ठरले भंडारी प्रीमियर लीगचे पर्व 4थ्यामध्ये 2025चा विजेता संघ आहे प्रभात सुपर किंग्स. मितेश पाटील अँड ऑल टीम कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. सर्वांचा मनपूर्वक आपण हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. ₹1,00,000 लाख मोलाची स्पर्धा आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची कामगिरी करणारा चॅम्पियन तो आहे प्रभात सुपर किंग्स. कॉंग्रॅच्युलेशन. सर्व आमच्या मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. विद्यमान आमदार आदरणीय सन्मान्य राजनजी नाईक साहेब आणि संपूर्ण टीम नितीनजी ठाकूर साहेब या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. आम्हाला या स्पर्धेमध्ये 2 दिवस समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देणारे कोचिवडे गावातील पोलीस पाटील आदरणीय सन्मान्य रोहनजी रवींद्र राऊत आणि केजल पाटील यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. या 2 दिवसात आणि भंडारी प्रीमियर लीगचा थरार रंगला आणि विद्यमान आमदार राजन नाईक साहेब आज अमूल्य वेळ काढत आपल्या दैनंदिन जीवनातून उपस्थित झाले त्याबद्दल राजनजी नाईक साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद. नितीनजी ठाकूर साहेब भंडारी समाजाचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आणि संपूर्ण कमलेशजी ठाकूर साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि संपूर्ण मंडळीचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कळत नकळत जर कोणी चुकून जर सत्काराचा राहिला असेल तर त्यांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आपला प्रवास सुखाचा हो. बाईक सावकाश चालवा हीच सगळ्यांना विनंती आहे.
इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद, शुभरात्री.